जण मिळून आम्ही चालले दीदीकडे. आणि आमचा असं काही प्लॅन नव्हता, आमचा सडनली प्लॅन बनलाय का बरं आम्ही दीदीकडे जाऊ म्हणून. हां सडनली मग दीदी बोलली का या म्हणून, तर मग आम्ही दोघं जण चाललो. ॲक्च्युली सृष्टी पण होती आमच्यासोबत, पण ती कॉलेजला गेली आहे कारण तिचे एक्झाम वगैरे चालू आहेत म्हणून ती काही आमच्यासोबत आली नाही. तर बघू जर ती आली तिकडून तर कदाचित ती येऊ शकते, नाही तर मग आम्ही दोघाच जण जाऊ. आणि मी ट्रेनमध्ये बसून स्टार्ट करते ब्लॉग, कारण का ना घरी लेट झाला, मग घरून काय मला ब्लॉग स्टार्ट करायला भेटला नाही. म्हटलं का जर घरी ब्लॉग स्टार्ट करत असली असती तर तुमची ट्रेन पण सुटली असती. सो मी इथूनच कंटिन्यू करते आणि मग तुम्ही माझ्यासोबत लास्टपर्यंत कंटिन्यू राहावा, मी तुम्हाला सगळं काही दाखवते. तर भेटूया तोपर्यंत. तर आता मी रिक्षामध्ये बसलो आहे. खरं तर हे ना तुम्हाला सांगते गाईस, इटवाळवरून डोंबिवलीमध्ये यायला अवघी 15 मिनिट्स ते 20 मिनिट्स लागतात. पण आज आमच्या ट्रेनमुळे ना आज आमचा 1 तास गेलेला आहे, बरोबर 1 तास गेला आहे. ओके ओके. सो आज आमचा प्रॉपरली ना 1 तास गेलेला आहे. तर आम्ही रिक्षात बसलो आहे. बघू ट्रॅफिक नसेल तर आज आम्ही पटकन पोहोचलो, ट्रॅफिक असेल तर थोडा आम्हाला लेट. सो गाईज आता आम्ही दीदीच्या घरी आलेलो. ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होती, ट्रॅफिकमुळे पण लेट झाला. हाय का मोबाईलमध्ये बघू रडतो. कोण आहे? काय झालं? उभा राहा प्रियांश, प्रियांश उभा राहा प्रियांश. नो 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 बसला उभा नाही राहते त्या तुला नाही ती उभं राहायला. से हाय हाय. आमची कोको बघा किती खराब झाली. मावशीला विसरलीस तू? कोको माऊला विसरली. बाय टाटा बाय बाय कोको बाय. कुठे चाललीस? डुमटा का ग तुला बरं नाही कोकोला? ये माझ्या घरी. नाही तेच मस्ती करते. आऊ त्रिशा तिथे कोण आहे? हे कोण आहे? ए असं नाही, क्रॉस घे. क्रॉस हे वाकडं पण काढलं. हे कोण आहे? ती त्रिशा आहे. ती कोण आहे? ही त्रिशा आहे. त्रिशा हे तडका येतोय डाळ तडक्यासाठी मस्तपैकी. सो बघूया. थांबा टाक. फोडणी दिलेली मला असं वाटतं. काय दिलंयस ते? ही मी डाळ तडक्यासाठी मस्त अशी फोडणी दिली. फोडणी दिली म्हणून लगेच असं झाकण ठेवायचं. कोको का बघते? माऊ बघ माऊ बघ. ए सेल्फी चीज 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 चीज. सो आता आपलं पार्सल आलेलं आहे. मला असं वाटतं आपण खोलून बघू याच्यामध्ये काय दिलेली पार्सल मागवली. चटणी आणि तंदुरी. तर आता मी जेवून घेते. पहिले आपण जेवून घेऊ, नंतरला मग पुढे तुम्हाला कंटिन्यू करते ब्लॉग. तर काहीच जेवण वगैरे झाल्यावर आम्ही मस्तपैकी झोपलो होतो. मस्तपैकी सगळेजण एकदम शांत गाढ झोपले होते. तर आता आम्ही चाय केला आहे. दीदीने चाय बनवून दिला. चाय ना बिस्किट मस्त आता खातो कोको. ए कोको मी व्लॉग अपलोड करणार आहे. तो मी आता सांगते. मी काय एडिट वगैरे नाही करणार त्याच्यामध्ये. अपलोड म्हणजे युट्यूबवर. गाईज मला पण कोणी फॉलो नसेल केलं तर जाऊन मला तुझी आयडी नाही गब्बर. बाय. आता आम्ही सगळेजण मॉलला आले. दीदी बोलली का चला तुम्ही आला असेल तर आता आपण थोडा फिरून येऊ. बघू शकतात.
सीसीचा फोन आला आहे. तर काही खूप मजा केली. ॲक्च्युली मी जास्त क्लिप्स नाही काढले, मी खूप कमी क्लिप्स काढलेले. तर म्हटलं चला आपण मॉलला ना गेम्स खेळले, जास्त क्लिप्स नाही काढता आले. आता गेम्स वगैरे खेळलोय, आता खूप खायला बघूया. मग खायला आलं तुम्हाला मी दाखवतो. आम्ही खायला आणले हे बघा. पहिला खायला निघालोय, म्हणजे मला लास्टला क्लिप नाही घेता आली कारण की तिथून घरी गेले. तर आहे ना ह्याला ना रडायला आले कोकोला बाय बाय करताना. ह्याला कोकोची जास्त आठवण येते. तर मग आता तुम्हाला आहे ना डायरेक्ट मी घरी पोहोचली ना की मगच तुम्हाला तिथे ब्लॉग मी एंड करते. घरीच झोपा काढते बसल्या बसल्या. मी आता फ्रेश वगैरे सुद्धा झालेली आहे. रात्री घरी यायला खूप लेट झाला, मग मला ब्लॉग पण एंड नाही करता आला. सो ब्लॉग मी आज एंड करेल. आणि माझे पाचचे ब्लॉग बघितले नसतील तर ते सुद्धा जाऊन लवकरात लवकर बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंटसुद्धा करा आणि ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. आणि मी तुमच्यासाठी लवकरच न्यू ब्लॉगसुद्धा लवकरात लवकर घेऊन येईल. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.